सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागच्या काही महिन्यांपासून साथीच्या आजारांचं प्रमाण मोठ्या संख्येने वाढलंय। पावसाळ्यातील अस्वच्छता, दूषित अन्न, पाणी, डास आणि कीटकांचा सुळसुळाट झालाय आणि हवामानामुळे आजार देखील बळावतायत। सविस्तर पाहूया। सिंधुदुर्गात साथीचे आजार बळावले। अस्वच्छतेनं डासांचा सुळसुळाट। मलेरियाचे 100 पेक्षा जास्त रुग्ण। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्टच्या दरम्यान 113 डेंग्यूचे रुग्ण आढळले, तर यातील सर्वाधिक रुग्ण हे बाहेरचे असून ते कामानिमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते। केवळ बोटावर मोजता येतील एवढेच रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे। साथीचे आजार टाळण्यासाठी घरासमोर पाण्याचे डबके साचू न देणं, घराच्या खिडक्यांना जाळी बसवणं, मच्छरदाणीचा वापर करणं, बाहेरील अन्नपदार्थ न खाणं, पाणी उकळून पिणं अशा सूचना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं आता नागरिकांना देण्यात आल्या। मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया हे सगळे डासांच्या मार्फत पसरणारे आजार आहेत। त्यामुळे आता हा जो कालावधी आहे, पाऊस कमी झालेला आहे, उन्हाची सुरुवात झालेली आहे, तर डासांची पैदास वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे डासांवर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीने आपला परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साठवून राहणं आणि ही दक्षता घेतली तर डासांचं प्रमाण कमी होईल। आणि डासांचं प्रमाण कमी झालं तर मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचं प्रमाण सुद्धा नक्कीच कमी होणार आहे। गणपती सणासाठी दाखल झालेल्या गणेश भक्तांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात साथ रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी 23 ते 26 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि चेकपोस्ट येथे कार्यरत करण्यात आलेल्या वैद्यकीय पथकांनी तब्बल विविध साथीचे 988 रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केले, तर 69 रुग्णांचे नमुने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। एकूण मिळून सगळे 474 रुग्ण आपण आरोग्य पथकामार्फत त्याची तपासणी केली आणि त्यांना समजा तापाचं रुग्ण असेल तर त्याचं आपण ब्लड सॅम्पल काढून पुढे तपासायला पाठवलं। असे एकूण 474 रुग्णांवर आपण या पथकांमार्फत उपचार सुरू केलेले आहेत आणि आता पुढे काही प्रॉब्लेम नाही। साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी आरोग्य प्रशासनानं केलेल्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे। गटारातील सांडपाणी साचू न देणं, बाहेरील अन्नपदार्थ टाळणं याची दक्षता घेत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। अशा ठिकाणी अशा पाण्याचा साठा न होऊ देता स्वच्छता राखणं आणि एक खबरदारी म्हणून जी काही साथीची आता जी लाट येणार आहे त्याच्यावर उपाययोजना म्हणून स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं जागरूक होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। उघड्यावरची जी गटर आहेत आणि त्याच्यामध्ये जे साचलेल्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते, तर त्या ठिकाणी अशा नगरपंचायत प्रशासन असेल किंवा तुमचे ग्रामपंचायत प्रशासन असेल त्यांनी सुद्धा त्याकडे डोळसपणे लक्ष देऊन अशा गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही, जेणेकरून अशा पद्धतीचे डेंग्यू, मलेरिया किंवा इतर जे काही आजार असतील ते उद्भवणार नाही। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।